श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। स्तबक 14वा अध्याय 4। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री रुक्मिणी रमणाय नमः। त्रिगुणासी आश्वासोनी नभुकाख्यान सांगुनी सरोवर पाळी रजनी क्रमिली पार्थादिकी मग पंच उषक्काळी आज्ञा मागुनी वनमाळी गेला द्वारकेसी तत्काळी सांभाळावया सकळा ते। देव जसा जसा प्रसंग आला तसा तसा यांच्याकडे आला आणि पुन्हा द्वारकेला निघून गेला। येरीकडे अर्जुने घोडा पूजनी रत्नभूषणे शृंगारुनी तत्क्षणे सोडिता झाला। नाना वाद्याचा गजर चालिला चतुरंग दळभार मदन वृषकेदादी महावीर समभारे चालिले। नाना वाद्यांचा गजर त्या ठिकाणी वाजू लागला। सगळं चतुरंग सैन्य निघालेला आहे। धडकत वाद्यांचा गजर छत्रपता की व्यापिले अंबर जानो फुटला सेना समुद्र दाही दिशा प्रवेशला अटव्य राणी कष्टे मार्गाते क्रमुनी गिरी कपाटे उल्लंघोनी सैन्य आटणी होतसे। लांब 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 त्या ठिकाणी जाणं सुरू आहे। गिरी कपाट तव पार्थे रायासी पुसिले येथुनी हस्तनापुर किती राहिले। मग अनुशल्ये बोलिले की योजने दोन्ही सहस्त्र। मग त्या ठिकाणी अर्जुनानं विचारलेलं आहे कोणाला, अनुशल्याला त्या ठिकाणी विचारलं की हस्तिनापुर इथून किती दूर आहे। मग त्यांनी सांगितलं 2000 योजन। खूप दूर आहे, अजून 2000 योजन म्हणजे खूप दूर झालं बरं काय। असो हे घोडा पुढे गेला तेथुनी अंतरिक्ष वाळीला सवेच्या दृश्य झाला थोर वर्तला कोल्हाळ। आता चालता चालता काय झालं तर अचानक घोडा अंतरिक्षामध्ये उडालेला आहे, अदृश्य झाला आणि मग सगळे त्या ठिकाणी कोल्हाळ करू लागले। काय झालं, वार्तिकार धावत आले पार्थादिका जाणवले की वारू आगग्नी नेले नेनो कवने। सगळे धावत आले, कसं काय झालं, घोडा त्या ठिकाणी आकाशामध्ये कसा काय गेलेला आहे। सगळे आश्चर्य करू लागलेले आहे। सकळी हाकार केले चौफेर पाहू लागले न दिसे मग राहिले परम दुःखे शुद्धी नलगे कोणे परी चिंताग्रस्त झाले अंतरी असो हा वारुणेला झडकरी नारदे देखा। आणि शुद्धी कोणालाही त्या ठिकाणी शोध लागत नाही। आणि मग तेवढ्यात कोण आलं, नारद आलेले आहेत। नारदानं पाहिलं तो गरुड भुवन नगरी ठेवून आला अंतरी उतरला शेदळा भीतरी पार्था समित। असो हा वारू नेला झडकरी नारदे देखा। नारदांनी नेलेला आहे आणि ठेवला कुठं, गरुड भुवनावर नेऊन ठेवला आणि पुन्हा उतरला शेदळा भीतरी पार्था समीप। पुन्हा अर्जुनाजवळ नारद खाली आला पुन्हा। तयासी पार्थे पूजुनी आशो वृत्तांत पुसे मांडुनी जिजी घोडा गेला उडुनी नलगे शुद्धी। अर्जुनानं पूजा वगैरे केली आणि सांगितलं बाबा आम्ही आमचा श्यामकर्ण घोडा त्या ठिकाणी हरवला, शोध लागत नाहीये। काय श्रीकृष्णा पाचारुनी सांगणे लागेल निर्वाणी तव म्हणे नारद मुनी शुद्धी सांगाया मीची आलो। आता बहुतेक देवाला बोलवावं लागल, विचारावं लागल। नारद म्हणाले नाही मी चालू तुम्हाला सांगायला। पार्थ म्हणे हो नारद मुनी तरी सांगा कृपा करूनी येरू म्हणे चित्त देऊनी ऐका समस्त ऐका। मी सांगतो तुम्हाला घोडा कुठे, गरुड भुवन नामे नगर नीट उत्तरे महातोर तेथे इंद्रभान नृपवर राज्य करी परिवारे। गरुड भुवन नावाची नगरी आहे उत्तरेला, इंद्रभान नावाचा राजा आहे। तया असते 7 कुमार प्रतापी महावीर पूर्वी सगरासी झुंजणार हेची होते भूमंडळी। त्याला 7 मुलं आहे, अत्यंत प्रतापी। जो सगर राजा झाला ना सूर्यवंशातला भगीरथाच्या वंशातला, तर त्याला झुंजणारे हेच होते ते। एकदा सगर मिळून आले त्याही इंद्रभाना जिंकले गरुड भुवन सर्व लुटिले तेने दुःखित। मला वाटतं 100 का काय होते सगर, ते शाप भेटला त्यांना। ते सगळे त्या ठिकाणी आले आणि या इंद्रभान राजाला त्यांनी जिंकलं आणि गरुड भुवन लुटलं। मग त्याने तप करून प्रसन्न केला वज्रपाणी म्हणे सदैव माझे सज्ञे राही देवनाथा। या राजानं इंद्रभानाला हरवलं त्या सगळ्यांनी। त्यानं तपश्चर्या करून इंद्राला प्रसन्न केलं आणि सांगितलं माझ्या घरी राहा। मग 5 दिवस वज्रपाणी नगरी राहाविला नेऊनी सकळी पुत्रा लागुनी आश्वासिले इंद्रे
रावो बद्री बैसविला. मग तेथून इंद्र गेला राय भाट सगर आपे धाडीला बोलाविला युद्धार्थ. आणि मग 5 दिवस त्या ठिकाणी इंद्र राहिलेला आहे आणि आश्वासन दिलं सगळ्यांना. इंद्र निघून गेला आणि यानं पुन्हा निरोप धाडला तिकडे त्या सगरांना युद्धासाठी बोलवलं. तेव्हा 60 सहस्त्र सगर 60,000 सगर कपिले भस्म केले समग्र. ते कथा असे परिकर द्वितीय स्तबकी. द्वितीय स्तबकात ती कथा झाली होती की कपिल ऋषींनी त्यांचं भस्म केलं होतं. का केलं होतं तर कपिल ऋषीवर त्यांनी संशय घेतला होता की आमचा घोडा तुम्ही चोरला. रागाला सगराला भस्म केलं. ते नरकात गेले. मग त्या सगर कुळाला उद्धरण्याकरता गंगा आणण्याकरता 2-3 पिढ्या गेल्या आणि शेवटी भगीरथानं गंगा आणली. ती भागीरथी सगर कुलतारिणी म्हणतात ते. ही दुसऱ्या स्तबकात कथा झालेली. असो हे भाटे वर्तमान कथिले राये थोर दुःख मानिले. म्हणे इंद्रासी प्रसन्न केले सगरानिमित्त. राजानं ते निरोप पाठवला होता या म्हणून ती भस्म झाली तिकडे. राजाला दुःख वाटलं की यायला हरवण्याकरता मी इंद्र प्रसन्न केला. त्याला बोलावलं. आता अम्माशी झुंजेरणी ऐसा वीर नाही त्रिभुवनी. पार्था तेनेची नेलादानी श्याम कर्ण तुमचा. त्याला आता युद्ध करायला कोणी राहिलं का नाही आणि म्हणून त्यानं तुमचा घोडा नेलेला आहे. पहा बरं आता नेऊन कोण ठेवला होता नारदानं. पण आता दिली कळी तिथं कळ लावून दिली आहे. तव पार्थ संभ्रमे बोले सगर कैसे भस्म जाहले. येरे विस्तारुनी कथिले गंगा महात्म्य. मग पार्थाने विचारलं की सगळ कश काय भस्म झाले होते. मग यांनी ते सगळं विस्तारून गंगा महात्म्य सांगितलं. तेही द्वितीय स्तबकी कथा कथिली असे संपूर्णता. असो पार्थ म्हणे की सुद्धा ते राज्य किती दूर असे. ती कथा दुसऱ्या स्तबकात आपली झाली आहे म्हणून हिचा पुनरुच्चार तिचा होणार नाही. चला किती दूर आहे नारदा ते नगर आम्हाला सांगा. तेव्हा नारद असे म्हणत येथुनी सहस्त्र गावे पंथ चलावे मज सवे त्वरित दाखवीन मी. मग दळा सन्नद्ध करून पार्थ चालिला तत्क्षणी गिरिअरण्य लंगुनी गेले गरुड गंगेसी. नदी पहिलीकडे नगर जानो दुसरे अमरपूर. ऐलाडी उतरले पार पांडवाचे. तत्समयी पार्थ म्हणे स्वामी तुम्ही येथ जाणे वारू आम्हासी दाखविणे तरीच झुंजणे तयासी. गेलेले जवळ. आणि मग नारदांना अर्जुन म्हणतोय बघा तुम्ही आम्हाला अगोदर घोडा दाखवा आणि मग आम्ही युद्ध करू. त्यांनी घोडा आमचा जर धरलेला असेल तर आम्ही युद्ध करतो. कृष्ण आज्ञा असे आम्हासी की जे धरतील वारुसी. युद्ध करावे तयासी वृथा राशी न झुंजा. ज्यांना आम्हाला देवानं आज्ञा दिलेली ज्याने तुमचा घोडा पकडला त्याच्याशीच युद्ध करायचं नाहीतर युद्ध करायचं नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. मग पार्थे दूत धाडिले ते नारदासवे गेले. घोडा पाहून आले पार्थाजवळी. वृत्त सांगितले पार्था ते जी घोडा असे निभ्रांते. पण नारद दृश्य झाला ते नृप युद्धार्थ उद्युक्त. पाहिले अर्जुनाला सांगायला आले की घोडा आहे तिथं. पण तिथं गेल्यावर नारद झाला अदृश्य. कारण त्यानं चोरून नेलंच नव्हतं. यानं नेऊन तिथं ठेवला होता. पण राजा युद्धाला तयार आहे. कारण राजाला युद्ध करायचं होतं कोणी भेटतच नव्हतं ना. मग पार्थे ती एक क्षणी सैन्यासी आज्ञा करोनी गरुडगंगा उतरून गेले पहिलीकडे. ती गरुडगंगा वगैरे ते उतरून पलीकडे गेले. आता युद्ध करायचंच ठरलं. सैन्यभार सन्नद्ध झाले. तेव्हा इंद्रभानी वहिले आपले भाट पाठविले अर्जुनापे. तयारी झाली. त्या इंद्रभान राजानं अर्जुनाकडे त्या ठिकाणी ती भाट पाठवलेली बघा. त्याही येऊनी दिदला ब्रह्मभाव म्हणती युद्धार्थ सिद्ध राहो. तो म्हणे धनंजयो नाव सांगा रायाचे. बातमी दिली की राजा आमच्या युद्धाला तयार आहे. काय नाव आहे राजाचं. भाट म्हणती तया नाव इंद्रभान राया. रणधाडी धनंजया धाकुटा बंधू. इंद्रभान आहे त्याचा रणधाडी नावाचा
लहाना भाऊ आहे आणि रायाचे 7 पुत्र, क्रमेची नावे उत्तरोत्तर, ऐके पहिला कुंभासुर, दुजा नटगहन. आणि त्या राजाला पुन्हा 7 मुलं आहेत. क्रमशीर त्याचे नाव ऐका. पहिला कुंभासूर, दुसरा नटगहन, श्वेतभान, रविसुंदर जान, चंद्रसेन, दिनकर भान, 7वा असे गरुड रमन आणि प्रधान कर्णनाद. तिसरा श्वेतभान, रविसुंदर, चंद्रसेन, दिनकर भान आणि 7वा गरुड रमन आणि 8वा प्रधान आहे. तो काही मुलगा नाही, प्रधान कर्णनाद. इंद्रभानाची कामिनी, परिमळा नामे मृगनयिनी, पतिव्रता शिरोमणी जगविख्यात. आणि मृगनयिनी पत्नी आहे तिची, त्याची म्हणजे परिमळा नाव आहे तिचं, पतिव्रता आहे. ऐसे ऐकुनी अर्जुने भाट पूजिले वस्त्राभरणे, म्हणे म्हणावे शीघ्र येणे आम्ही युद्धासन्निध. अर्जुनाने सांगितलं, जा लवकर सांगा, आम्ही तयार आहे. भाट राया पे जाऊनी, सर्व सांगितले मांडूनी, येरू चालीला संसारुनी, सैन्यासहित दोही दळे समरांगणी, परस्पराती अवलोकुनी, झाली युद्धाची आटणी, ते लिहिता ग्रंथ विस्तारेल. दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर आलेले आहे. युद्धाला सुरुवात झाली. पार्थे इंद्रभाना पराभविले, म्हणून तेने इंद्रास मरिले. व इंद्र येऊनी बोले, न करी चिंता मम वरदा. अर्जुनाने त्या इंद्रभवनाला राजाला हरवलं, पण त्यानं वरदान प्राप्त केलेलं होतं इंद्राचं. मला तू त्या ठिकाणी साथ कर, माझ्या घरी युद्ध असलं तर. लगेच इंद्र आलेला आहे आणि इंद्राने सांगितलं, तू चिंता करू नको, माझं वरदान आहे तुला. सकळ दळ सिद्ध करूनी, रणी राऊ वज्रपानी, उभे ठाकले हाक देऊनी, पार्थे दुरुनी देखिले. पाहिलं पार्थानं की आता इंद्र सुद्धा आलेला आहे. मग तो हनुमंतासी म्हणे, आजी आपण युद्ध करणे, सांगतिया साह्य होणे, मेघवर्णाधिकासी. आणि हनुमंतरायाला, आता अर्जुनाच्या सोबत हनुमंत आहेतच, तिथं नव्हते का? कुठं? कुरुक्षेत्रात रथावर त्या ठिकाणी ध्वजस्तंभी वानरू. ज्ञानोबा ओवी सांगतात, ध्वजस्तंभी वानरू म्हणजे हनुमंतराय ध्वजस्तंभावर. हनुमंताला सांगितलं, इतर मेघवर्णाधिकांना सगळ्यांना सांगितलं, सहाय्य करा, आता युद्ध घनघोर होईल, कारण इंद्र आला ना स्वतः. तसं पाहता इंद्राच्या मंत्रापासूनच अर्जुन झालेला आहे. होईल काहीतरी पुढं. आता तुम्ही राक्षस युद्ध कुसरी देखील असे रामावतारी, परीन संडावे समरी एकमेकाशी. तुम्ही राक्षसांसोबत कसं युद्ध करायचं हनुमंतराय हे तुम्हाला माहित आहे रामावतारापासून, आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करा. ऐसी आज्ञा ऐकून दोघे उठावले आयनी, देखुनी हानिले वज्रपाणी वज्र देखा. अशा प्रकारे आता ती युद्धाला सुरुवात झालेली आहे. आणि वज्रपाणी म्हणजे इंद्रानं त्या ठिकाणी वज्र हाणलं. इंद्राचं वज्र अस्त्र त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. हनुमंते मुष्टी ओपिली, तेने इंद्राची मूर्छा आली, समसमानायसी मांडली युद्ध आटाटे. इंद्रानं काय केलं? मुष्टीघात केला. देखुनी हानिले वज्रपाणी. हा, हनुमंताने मुष्टी ओपिली, तेने इंद्राची मूर्छा आली, समसमान ऐसी मांडली युद्धा आटाआटी. हनुमंतानं ते वज्रानं मुष्टीनंच त्या ठिकाणी ते बाजूला केलं आणि इंद्राला मारून त्या इंद्राला पुन्हा मूर्छा आली. बघा, इंद्रिय करून वज्रसंधान, मूर्छित पडित पाडीला वायुनंदन, आणि अमरावतीशी जाण मेघवर्ण उडविला. नाही, मग परत त्यानं ते इंद्रानं वज्राचं संधान लावलं, अनुसंधान लावलं, हनुमंतरायाला बेशुद्ध केलं. आणि मेघवर्ण जो होता त्यालाही उडवलं. तो अमरावती नावाच्या नगरीला जाऊन पडला. नाही तर मग आपला स्वर्गाला अमरावती म्हणल्यावर. येण्याची परिवृषिकेत यादव पांडव वीर विख्यात, सकळ करुणी मूर्छागत इंद्र विजयी झाला. सगळे पांडवन यादवन सगळेच इंद्राने त्या ठिकाणी हरवलेले, बेशुद्ध केले, विजय झाला. पांडव दळीचा कोणी उरला नाही वीररणी, हनुमंत मूर्छा भंगुनी गगनी भ्रमतसे. सगळे बेशुद्ध आहे, पण हनुमंतरायाला आता जाग आली आणि ते आकाशात भ्रमण करून पाहू लागले. ऐसे नारदे केले चरित्र, वर्तले थोर अखर, असो इंद्र भाने नेला इंद्र राजभोनी. असो, हे सगळं कोणामुळे झालं? नारदामुळे हे सगळं चरित्र झालं बा. आणि शेवटी इंद्रभानानं त्या राजानं इंद्राला त्या ठिकाणी आपल्या घरी आता नेलेले, ती जिंकले ना. शरणागता लागुनी रक्षावे अर्थ प्राण त्यजुनी.
हा एक ओवी राणी. राणी परिमळा आली अक्षय वाणे करून ओवाळी इंद्रिय अमृती उठविली सगळी दळ इंद्रभानाचे. काय झालं त्या राजानं इंद्राला आपल्या राजभवनात नेलं. ती राणी सुद्धा आलेली आहे, तिनं त्यांची ओवाळणी वगैरे केली. तर इकडे इंद्रानं काय केलं, त्या इंद्रभानाचं सगळं अमृत शिंपडून, देवाजवळ अमृत असतं ते उठवलं सैन्य त्याचं. शरणागता लागुनी रक्षावे अर्थप्राण तेजुनी म्हणून मारिला वज्रपाणी पुत्र आपुला अर्जुन. रक्षावे अर्थप्राण तेजुनी म्हणून मारिला वज्रपाणी पुत्र आपला अर्जुन. हा चला 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 आले लक्षात की आपण ज्याला वचन दिलं, त्याला वचन दिलं होतं तप करून, मग त्याच्याकरता आपल्या पोराला सुद्धा हरवलं. पुत्र मारिला आपला अर्जुन. अर्जुन इंद्राचा पुत्र आहे ना, इंद्राच्या मंत्रापासून झालेला आहे कुंतीला तो. तर आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता मुला तिथं बाजू घेतली नाही पोराची बरं का. नाही तर मग भांडणं जर लागली तर मग आमचं पोरग तसं नाही, मारून येतं सगळ्या गल्ली लिहून देऊन, नाही आमचं तसं नाही, तुमचंच तसं असं. जरी असता गोविंद तरी का होता पार्थवध परी तो देवीची संबंध रचला स्वांगी. देव असता तर मग अर्जुन पडत होता का तिथं, नाही नाही. पण ते आता स्वांग आहे सगळं. असो स्वस्तानी गेला इंद्र इकडे हनुमंत चिंतातुर तयासी भेटला ब्रह्मकुमार कपी म्हणे हे त्वाची केले. इंद्रही गेला निघून, हनुमंतानं भेट झाली नारदाची म्हणे करे त्वाच केलं म्हणे, ते भांडण त्वाच लावून दिलं. नारद म्हणे खोचुनी बोले तुम्हा असता ऐसे झाले हेम जनवल वाटले वातात मजा. नारद जरा टोचूनच बोलला म्हणे काय मारुतराया तुम्ही असताना असं झालं, तुम्ही असताना सगळे पडले म्हणे, काय फायदा आहे तुमचा. पूर्वी रामायण वर्तले ते तुझेच पवाडे झाले ते बळ कोठे असे गेले सांगपा धरले दिनत्व. रामायणात तर तुमच्यामुळे सगळं युद्ध झालं, जिंकलं, तुम्हीच पवाडे सगळे, तुमचंच मोठेपण आहे, आणि मग आता कुठं गेलं तुमचं बळ. खोचून बोलणं चाललं बरं का. कपी क्रोधे बोलिला ऐके कळ लाविया वहिला तो पुरुष राम ऐकला ये राम मी वनचरे. कपी क्रोधे बोलिला, हनुमंतराय क्रोधानं बोलले अरे कळ लाव्या ऐके कळ लाविया, अरे ऐक म्हणे कळ लाविया तो पुरुष राम ऐकला ये राम मी वनचरे. अरे तिथं परमात्मा राम होते, आम्ही काय वनचरे होतो म्हणे. ते आमच्यामुळं नाही झालं, रामामुळे झालं. आता विधी सुद्धा ऐक करी तू आज जाऊनी हस्तिनापुरी हे वार्ता सांगावी झडकरी धर्मा लागी समस्त. आता तू काय कर तर हस्तिनापुराला जा आणि हस्तिनापुरामध्ये जाऊन ही बातमी वार्ता एवढी त्या ठिकाणी सांगा. मग आता कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत शिरोमणी सावता महाराज की जय. श्री संत महाळू बाबा की जय. अत्री ऋषी अनुसया माता की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. अध्याय 4 नाही येत नाही दिसत. आणि 4थ्या अध्यायामधल्या आपल्या काही कथा काल झालेल्या आहेत. काल आपला अध्याय 4 आरंभ झालेला आहे. किती ओव्या झाल्या त्यापैकी 60. वा आठवणी दे तुमच्या चांगलं. आज आपल्या कथेचा सांगतेचा दिवस आहे आणि त्यामुळे तुम्ही सर्व मंडळी अति उत्सुकतेने या ठिकाणी हजर झालेले आहात. राहिलेले ओळे आपण पाहू आणि त्यानंतर ग्रंथपूजनादी कार्यक्रम आपला आजच्या या शेवटच्या सांगतेच्या दिवसाच्या कथेमध्ये होईल. बघा आपण काल कथा पाहिली होती की धर्माला समस्त हनुमंताचा आणि नारदाचा संवाद. सर्वजण तिथं मूर्छित पडलेले, हरलेले सगळे. हनुमंतराय जागे झाले
नारद तिथे आले. हनुमंतांनी नारदांना सांगितलं की हे तुम्हीच केलेलं दिसतं सगळं, आता तुम्ही एक करा, धर्मराजाला जाऊन हा निरोप तुम्ही सांगा. इथपर्यंत आपली कथा काल आलेली होती. अश्वमेध यज्ञाचा शामकर्ण घोडा जात असताना हे आलेलं विघ्न आहे, त्याचं आता निवारण कसं होतं पुढील आपण या पुढच्या ओव्यामध्ये पाहू. मग नारदे सकळ वृत्तांत जाऊनी धर्मा केला श्रुत, एरू म्हणे राखी गुप्त भीमा कळोने दावे. धर्मराजाला जाऊन नारदांनी सगळा वृत्तांत सांगितला, पण धर्मराजा म्हणतात की भीमाला काही कळू देऊ नको. आता तुम्हाला निरोप दिलाय बस झालं. यावरी द्रौपदी पाचारुनी म्हणे स्मरावा चक्रपाणी, इरी सुस्नात होनी चिंतिला देव. आणि धर्मराजांनी द्रौपदी मातेला सांगितलं की तू काय कर, भगवान परमात्म्याचं स्मरण कर, त्याला बोलावून घे. तिनेही चिंतन केलेलं आहे. तो तत्काळ प्रगटला, नारदा देखुनी चिंतावला, ज्ञानी अवलोकित आभासला नारदाचा अन्वयो. प्रकट झाले भगवान परमात्मा लगेच तिथे. आता भक्तांनी हात दिल्यानंतर भगवान परमात्मा त्याच्या काम करण्याकरता, भक्तांची काम करण्याकरता तात्काळ त्या ठिकाणी प्रकट होतो. नाही काळ वेळ तया लागी, वेळच लागत नाही. आलेले आहेत परमात्मा. परमात्म्याने पाहिलं इथं नारद पाहिल्यानंतर देवाच्या डोक्यात चिंता उद्भवली. आणि हे इथं म्हटल्यावर काहीतरी घडलेलं आहे किंवा यांच्याकडून काहीतरी मग अवलोकायला लागले. ज्ञान दृष्टीनं सगळं पाहिलं. देव कोपनी म्हणे त्यासी, नाथिली कळी लावितोसी, चेष्टा करीसी आम्हासी पूर्वीपासून. देवाच्या सगळं लक्षात आलं की ही सगळी जी कळी लावलेली कोण लावलेली आहे, नारदानं. काल तुम्ही ऐकली ना कथा, तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं की ही सगळी कळ कोणी लावलेली होती, नारद महर्षींनी कळ लावलेली होती, म्हणून ते युद्ध झालं होतं. देव म्हणू लागले रागानं, तूच नेहमी कळ लावतोस, आम्ही पहिल्यापासून पाहतो. असो गरुडा रूढ गरुड भुवनी, भीमास आला चक्रपाणी, तव कपी भुभुकारोनी चरणी लागला. आणि मग भीमासह भगवान परमात्मा आलेले आहेत तिथं त्या गरुड भुवनी. आणि राजाचं नाव काय द्या, इंद्रभानू. इंद्रभानू राजाच्या राज्याजवळ तिथं आलेले आहेत. आणि सगळे जे काही कपी होते, वानर सैन्य होतं, ते देवाच्या चरणाला लागलेलं आहे. देवे प्रेम भावे उठविला, कपीने सर्व वृत्तांत कथिला, तवतो श्रीकृष्णे वारिला, तव अनर्थ देखिला भीमसेने. हनुमंतरायाला उठवलेले, चरणाला लागलेले हनुमंतराय देवानं उठवले. हनुमंतांनी सगळा वृत्तांत सांगितला की देवा इथं इंद्रभानू सोबत आमचं युद्ध झालं, पण तो एवढा शक्तिशाली आहे आणि इंद्राचा त्याला त्या ठिकाणी सहकार्य असल्यामुळं काय झालं तर आम्ही सगळे मूर्छित झालो, हरलो नाही का. आणि हे सगळं कोणामुळे झालं, नारदामुळे झालं, असा सगळा वृत्तांत तिथं सांगितलेला आहे. आणि मग भीमानेही तो घडलेला सगळा अनर्थ पाहला. भीमे अंग धरणीसी घातले, देवे गरुडा स्वर्गी धाडिले, अमृत आणून उठविले सकळ दळ आपुले. चला, भीम तर रडायला लागला, धरणीला अंग त्यानं टाकलं, कारण सगळे मूर्छित पडलेले होते ना. मूर्छित पडलेले म्हणजे वधच झालेला होता. कालही ते शब्द आलेच होते वध, पण त्याचा उच्चार मी केला नाही. वधच झालेला होता त्या सगळ्यांचा, मारलेलं होतं सगळ्यांना. मग भगवान परमात्म्याने गरुडाला स्वर्गाला धाडलं, अमृत घेऊन आले आणि सगळ्यांना उठवलं. सकळवीरा आश्वासोनी दळ साजिले तत्क्षणी, वाद्ये लागली वीरमणी रणस्थानी उभे ठेवले. पुन्हा सगळेजण त्या ठिकाणी युद्धाकरता उभे केलेले आहेत. तव ते समस्त ही वार्ता दुती गतिली नृपनाथा, मग भार जहाला सजगिता इंद्रभान. आणि मग दूतांनी इंद्रभान राजाला सुद्धा सांगितलं की महाराज हे सैन्य पुन्हा युद्धाकरता तयार झालेलं आहे, मग आता काय करायचंय. यांनी मग सगळं तयारी केली इंद्रभानाने. वीर उठावले झुंजार प्रधानाधी राजकुमार, नवलक्षा क्षौनी समग्र झाली सैन्य गणती. 9 लक्ष
9 लाख अक्षौणी सेना त्या ठिकाणी तयारी केली त्यानं. गजाश्वपायद समस्त संसारले युद्धार्थ नादी भूगोळ गरजत दोही दळी. गज अश्व पायद सगळे निघालेले आहेत. पायद खुरतळी गेले चातुरंग संहारिले थोर युगांत वर्तले जैसे प्रळय काळी. सांगता सकळ युद्ध वार्ता येथेच पसर होईल ग्रंथा भीमे सकळ संहार करिता नुरेची काही. आणि मग काय सगळं भयंकर युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं. अहो भीमानंही त्या ठिकाणी भयंकर युद्ध केलं. ते म्हणतात आता एवढं सगळं युद्ध सांगितलं तर ग्रंथाचा पसारा फार वाढेल. थोडक्यात सांगतात. देवे घालून सुदर्शन निवारिले सकळ सैन्य सातहीन रायाचे नंदन पाडिले प्रधाना समवेत. देवानं सुदर्शन चक्र त्या ठिकाणी धारण करून त्या राजाचे 7 मुलं आणि प्रधान सर्वांना पाडलेला आहे. एक होते उरले सुरले ते नगरात पळून गेले. एक गरुड संगमी राहिले साडून इंद्र भानासे. काही तर पळून गेले, काही लपून राहिले जीव वाचून. कारण भगवान श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र तिथं कोणी वाचणार नव्हतं. इंद्रभानही पळाला गरुड संगमी लपाला जेत समुद्री ओघ मिळाला गरुड गंगेचा. इंद्रभानही तोही त्या ठिकाणी जाऊन लपलेला आहे. जिथं गरुड गंगेचा संगम आहे तिथे. इकडे सकळ नगरापी आले कृष्णे पार्थासी आज्ञापिले की अग्निबाणे जाळी वहिले नगर समस्त. अर्जुनाला सांगितलं अग्निबाण सोडून हे सगळे नगरी जाळून टाक. पार्थे सोडिता बाणदीप्ती गृहे घृताच्या परी पेटती सर्व जाळून केली विभूती नगरा माझी. अगदी तुपामध्ये जशी दिवे त्या ठिकाणी जळावे तसे घर त्या ठिकाणी अर्जुनाच्या बाणाने जळून राख झाली. एक शरणागत झाले ते देवे वाचविले मग श्यामकर्ण आणविले पाहिला सकळी की. जे शरण आले देवाला ते सुटले. जे देवाला शरण येतात ते सुटतातच. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी. म्हणून आपण देवाला शरण गेलं पाहिजे. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. त्याच्या पायाचा ज्यांनी आश्रय केला ते सुटले आणि त्याच्यापासून दूर जे पळाले त्यांचा चुरा झाल्याशिवाय राहा. माहिती तुम्हाला मी कथा सांगतो. कबीर महाराज आणि कमाल महाराज चालले आणि जाता जाता कबीर महाराज रडायला लागले. दोघे पिता पुत्र बर का. कबीराचा मुलगा कमाल बर का. चला आपल्या व्हिडिओ शूटिंग मध्ये आवीन आवाज आहे. जाऊ द्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. कबीर आणि कमाल दोघं बापले. आणि मग कमाल त्या ठिकाणी आणि कबीर महाराज चाललेले. कबीर महाराज रडायला लागले. दृश्य पाहिलं होतं. जुन्या काळामध्ये चक्क्या नव्हत्या. मग काय होते जाते. ते जात्याला चक्कीच म्हणतात हिंदी भाषेमध्ये. कबीर महाराज रडायला लागले. कमालानं पोरांनी विचारलं बाबा रडायला काय झाले तुम्हाला. ते म्हणे बघ अहो बाबा आता ते काय आपल्याही घरी धान्याचं पीठ करायचं म्हटल्यानंतर चक्की चालणारच फिरणारच. का रडताय तुम्ही असं तुम्हाला काय दिसलं. तो कबीर महाराज म्हणतात चलती चक्की देख के चलती चक्की देख के दिया कबीरा रोय 2 पाटन के बीच में साबुद बचा न कोय. कबीर महाराज म्हणू लागले अरे त्या 2 पाट्याच्या मधात जे आले तर कोणी साबद राहून नाही राहिलं. सगळ्याचा भुगा होऊन राहिला. काय होऊन राहिला भुगा. ते 2 पाटे येते कोणते. एक जन्माचं एक मरणाचं. या जन्म मृत्यूच्या मधात जो आला त्याचा काय आहे पीठ आहे पीठ. भुगा आहे भुगा. चुरा आहे चुरा. नाही का. कबीर महाराज म्हणतात अरे 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 असे रोज किती किती ते मुठ्या माग मुठ काय म्हणतात त्याले वरण. वरणा माग वरण त्या ठिकाणी घालता घालता किती काही याचा पीठ होऊन राहिला याची काही गिनती आहेत का. रोज बापा बापा करोडो लोक त्या ठिकाणी जन्मतात मरतात. म्हणून दिया कबीरा रोज नाही का की 2 पाटन के बीच में साबुत बचान होय. कमाल महाराजांनी सांगितलं बाबा रडू नका चला या इकडं म्हणे जवळ या. गेले त्या जात्याच्या जवळ त्या चक्कीच्या जवळ गेले आणि मग ती पाळू वर केली. काय केली वर. आणि मग कमाल महाराज सांगू लागले चलती चक्की देख के दिया कमाल हसाय किलके सहारे जो रहे उसका बाल न बाका होय. म्हणे बाबा तो खेळा आहे ना खेळा आरी आर आर आरी त्या जात्याच्या आरीजवळ जेवढे आहेत म्हणे त्यांच्या केसालाही धक्का लागला. किलके सहारे. किल म्हणजे खेळा
अरे किल के सहारे जो रहे उनका बाल न बाका होय. ज्यांनी खिळ्याचा आरीचा सहारा केला त्यांना धक्का लागला नाही. आता आपणही रोज नेहमी दळायचं असलं तर पाहतो ते डाळी वगैरे भरडायच्या असल्या तर मग शेवटी ती माऊली बाजूला करते आहे का नाही? हा नाही हो ती बरोबर तिथे घासात आणती त्याला काही ना काही राहतातच नाही का. हा आरी म्हणजे आधार. या सगळ्या जगताचा आधार कोण आहे? तो त्याला जो शरण गेला त्याला धक्का लागत बाकीच्याचं पीठ होईल, पण जो त्याच्या चरणाजवळ गेला त्याचं संरक्षण होईल. देवानं काही वाचवले. चला शेवटी तो शामकर्ण घोडा आता सोडवून आणलेला आहे. द्रव्य अपार अर्थ भरिले भीमे हस्तनापुरी नेले कृष्णादी गरुड भुवनी राहिले मैल पेलाड पाठारे. आता भीमानं त्या ठिकाणी हस्तिनापुराला ती नगर लुटून सगळं धन नेलेलं आहे. भगवान परमात्मा तिथंच मेरू पर्वताच्या पाठारावर राहिलेले आहे. भीम हस्तिनापुरी गेला राव गरुड संगमी होता आला पाला तेथुनी वज्रगिरीशी गेला मांडली तपसाधना. तो राजा पळाला होता इंद्रभानू. पुन्हा पुढे जाऊन त्यानं त्या ठिकाणी काय केली? तपश्चर्या सुरू केलेली आहे. इंद्र प्रसन्न झाला मागुतेन येरू मने दिले वरदान ते विफळ झाले जाण तरी आता रक्षिजे. पुन्हा इंद्र प्रसन्न केला. अहो देवा अहो काय फायदा नाही झाला आम्हाला, त्या ठिकाणी हार मानावी लागली, परत आता आमचं रक्षण करा. मग इंद्रेन रूपमणी हृदय धरेला कवळोनी नाना परी आश्वासनी आले पुन्हा युद्धार्थ. आले पुन्हा युद्धाला. त्याने इंद्राला प्रसन्न केलं. इंद्रभानून पहिल्या वेळेस त्यानं रक्षण केलं होतं आणि मग आलेले पुन्हा युद्धाला. कृष्णाशी बोलून धिक्कार वचने दोघी मांडिले वज्रठाने इंद्रे हानिले सत्राने कृष्ण मुकुटावरी. झालं युद्ध सुरू. भगवान श्रीकृष्ण तिथं थांबलेलेच युद्ध करता पार्थ आधी आणि कृष्णाला धिक्कार वचनानं ते बोलू लागले दोघही. इंद्रभानू आणि स्वर्गाचा राजा इंद्र धिक्कार म्हणजे अपमानास्पद बोलू लागले. इंद्राने सुद्धा त्या ठिकाणी काय केलं तर ते वज्र काय केलेलं आहे भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटावर मारलेलं आहे. श्रीकृष्ण सुदर्शन पेरित इंद्र दवडीला पळवित ठाई ठाई व घडत भेने श्रीकृष्णाचे. आता त्या सुदर्शनापुढे कोणी टिकणार आहे का? अहो भगवान परमात्म्यावर हाती वज्र तर आलंच नाही. त्या सुदर्शनानं वज्रही संपवलं आणि इंद्र सुद्धा त्या ठिकाणी पळायला लागला, ठाई ठाई पडायला लागला. ते कौतुक देखोनी नारद गेला कैलास भुवनी शिवाशी कथिले मांडोनी सकळ वृत्त. नारद गेलेले कुठं? ते आता पाहतच होते. न्यूज चॅनल आहे. नारद महाराज म्हणजे काय? न्यूज चॅनल आहे. न्यूज चॅनल लगेच त्या ठिकाणी इकडली बातमी तिकडे पोहोचवतात ते. हा भगवान शिवजीकडे त्या ठिकाणी गेलेले आहेत. सगळा वृत्तांत सांगितला. तेथुनी ब्रह्मलोकी गेला ब्रह्मयासी वृत्तांत कथिला. मग सकाळी येऊन इस्तविला श्रीकृष्ण देव. आणि मग शिवजी नाही बोलावलं, ब्रह्मदेवालाही बोलवलं की अहो आता देवाला आवरा नाहीतर मग सगळं हा इंद्र काही वाचणार नाही. मग सगळ्यांनी विनंती केली. करुणी नाना परिस्तुती बुजाविला श्रीपती. मग ब्रह्मा आणि पशुपतीचा गेले स्वस्थानी. त्यांनी भगवान परमात्म्याची स्तुती करून त्यांना त्या ठिकाणी काय केलेलं आहे स्तवन शांत केलेलं आहे गेलेले आहे. तव इंद्रभान दुःखी होऊनी इंद्रे म्हणे इंद्रा लागुनी आता प्राण त्यजावा ऐसे म्हणे वाटत असे माझिया. हार झाली आता बस म्हणे प्राण त्याग केलेला बरा. दोनदा हार झाली म्हणे माझी तुटली सर्व आशा आता करावे अग्नी प्रवेशा. मग काष्टे मिळवून बहुवशा प्रज्वाळीला वन्ही. आता काही आपलं तोंड कोणाला दाखवायचं नाही. अग्नी पेटवला आणि त्या ठिकाणी उडी घेण्याकरता अग्नी प्रज्वलित केला. जव घालावी माझी उडी तव इंद्रे धरीला लवड सवडी म्हणे भाष करीन धडपुडी सत्य जान. पुन्हा इंद्रानं त्या ठिकाणी धरला. अरे थांब मी तुला वचन दिलेले आणि ते वचन मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. थांबवलं त्याला. तुझं देईन राज्य भारू उठवीन पुत्रादी परिवारू हे नव्हे तरी दोघे करू अग्नी प्रवेश. तुला तुझ्या गादीवर मी बसवेन, तुझे मेलेले मुलं सुद्धा उठवेन आणि हे जर झालं नाही तर तू आणि मी दोघं अग्नीमध्ये प्रवेश करू. म्हणजे एकदा प्रयत्न त्यांना करायचाच. ऐसा विचार करून
शिवब्रह्मयासी गेले शरण, म्हणती आम्ही झालो दीन, देवदेवा असा विचार त्यांनी केला. शिव ब्रह्मादिकांना शरण गेले आणि म्हणजे इंद्र आणि इंद्रभानू, आम्ही दीन झालेलो आहे देवा. इंद्रभानाची व्यवस्था इंद्रे कथिली भूतनाथा, म्हणे नगर देव विजय आता इंद्रभानासी. त्यांचं नगर त्यांना द्या. त्यांचं नगर हरण झालं, देवानं त्यांना हरवलं, पांडवांनी हरवलं. मग सकळ येऊनी झडकरी, मेरोची पाठारी, घातला श्रीकृष्ण चरणावरी इंद्रभान. मग सगळे आलेले पुन्हा ब्रह्मदेव आले, शिवजी आले आणि त्यांनी सांगितलं भगवान श्रीकृष्णाच्या शरणागत त्याला चरणावर घातलं आणि सांगितलं काय करा तर यांना अभयदान द्या, याचं राज्य याला परत द्या. म्हणती आता कृपा कीजे, इंद्रभाना राज्य देईजे, हे देवे ऐकून ओझे पूजले ब्रह्मा शुळपानी. थैली नाही तुझ्या मोठी एवढी मोठी सामग्री जमा झाली आज. बरोबर नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. चला काय झालं तर थैली भरली नाही का, काय झालं मग असं असं नाही माझ्या ध्यानातूनच गेले. ध्यानातून जात कधी कधी वयामानानं. इंद्रभाना राज्य देईजे. मग देवानं म्हणलं काय देवानाही सांगितलं काय हरकत नाही. ब्रह्मादी आणि शिवजींची पूजा केली. मग वज्रगिरीसी आले, विश्वकर्म्या बोलाविले, नूतन नगर रचिले अमरावती ऐसे. विश्वकर्म्याला बोलवून स्वर्गासारखी पुन्हा नगरी त्या ठिकाणी तयार केली त्याला देण्याकरता. तेथे इंद्रभाना स्थापिले, नाव वज्रभुवन ठेविले, पुत्र ब्रह्मा प्रधानी दिक उठविले. इंद्रभानाचे समस्त गादीवर बसवलं, मुलं उठवले, प्रधान आदी सगळे त्या ठिकाणी देवानं वरदान देऊन उठवले. परी तेथे उदक नाही, तव इंद्रे वज्र हानितले भुई. भूमी भेद होताच समय निघाली जलधारा. पाणी नव्हतं तिथं, इंद्रानं वज्र त्या ठिकाणी आणला आणि वज्र आणल्यामुळं एक जलधारा त्या ठिकाणी निघाली. नाव वज्रगंगा ठेविले, ब्रह्मे थोर महात्मे कथिले, उत्तम तीर्थ विधान झाले मिळाली पूर्व सिंधुसी. त्या निघालेल्या धारेला वज्रगंगा म्हणून नाव प्राप्त झालं. त्या नदीचं नाव वज्रगंगा आहे. ब्रह्मदेवाने तिचं महात्म्य कथलं. पूर्व दिशेला ती वाहते आणि समुद्राला मिळते. मग सकळ आले गरुड भुवनी, कृष्णे पूजले शंकरा लागुनी, भोजने झाली षोडश दिनी सकळिकांची. गरुड भुवनावर आलेले आहे. भगवान श्रीकृष्णाने शंकरादिकांची पूजा केली. 16 दिवस पर्यंत त्या ठिकाणी राहून सगळ्यांनी देवानी त्यांचं पूजन केलं. इंद्रभान वज्रभुवनी स्थापिला आशीर्वाद देऊनी. मग ब्रह्मा रुद्र वज्रपाणी गेले स्थानी आपुल्या. सगळे आपापल्या ठिकाणी गेले. हे नारदाची करणी ऐके राया चित्त देऊनी. असो इंद्रिय हानीला चक्रपाणी, मुकुटावरी जेथ. हे सगळं कोणामुळे झालं? कारण तो घोडा अवकाशात जेव्हा गुप्त झाला होता तेव्हा तो पकडला आणि या राजाच्या दारात नेऊन बांधला. हे काल नारदानं कार्य केलेलं होतं आणि मग त्यानं नेला म्हणून त्याच्याशी युद्ध झालं. राजानं नेला म्हणून आता राजाला युद्धच पाहिजे होतं म्हणून इथपर्यंत 2-3 वेळेस युद्ध त्या ठिकाणी झालेलं आहे. 3 वेळेस. चला आता काय झालं होतं, इंद्रानं परमात्म्याच्या मुकुटावर वज्र आणलं होतं. त्याचं काय झालं, ते तर तेजज्वाळा निघाली, ते भूमीशी प्रवेशली आणि हिऱ्याची खाणी झाली तेजोमयी अद्यापी. त्यातून जी आघात झाला आणि जे तेज बाहेर निघलं म्हणजे वीज चमकल्यावानी, ते तेज गेलं भूमीत आणि त्याच्यापासून हिऱ्याची खाण निर्माण झाली. ती अजूनही तिथं आहे. ऐसे ते गरुड भुवन देवे घेतले हटे करून, ते हस्तनापुरापासून योजनला 11 सहस्त्र. ते गरुड भुवन त्या ठिकाणी देवानं त्याच्यावर ताबा गोपाल कृष्ण भगवान की जय. 11,000 योजन त्या ठिकाणी हस्तिनापुरापासून ते आहे.
चला शेवटचा दिवस आहे, सगळ्याचीच उपस्थिती आहे. जे रोज ऐकायला नव्हते ते आले, माझं तेच कशाला राहतील, सगळेच गोपाल कृष्ण भगवान ऐसे ते गरुड भुवन देवे घेतले हटे करून. ते हस्तनापुरापासून योजना लांब 11 सहस्त्र. तेत भद्रीबाई सुनी हरी लोक आश्वासी सृष्टोत्तरी. जैशी तुझी द्वारकापुरी तैशी नगरी बसवली. जिथं जी हिऱ्याची खाण निर्माण झाली ते गरुड भुवन देवाने ठेवलं आणि तिथूनही त्या ठिकाणी द्वारका नगरी सारखा कारभार पाहू लागले. गरुड गंगा गरुड भुवन देखुनी निवाला जगत जीवन. मग ते राज्य मेघवर्ण बैसविला देवे आपुला. आणि मग ते ठिकाण तिथं रमले देव आणि आपला पुत्र मेघवर्ण ज्याचं नाव आहे त्याला त्या तिथल्या गादीवर परमात्म्यानं बसून दिलं. जन्मेजयासी मुनी म्हणत अद्यापि मेघवर्णाचा वंश. तेथ सपरिवारे नांदत असे जाण. अजूनही तिथं त्यांचा वंश पुढं नांदत आहे. तेथ कवना नाही प्रवेश असती अनेक राक्षस. उत्तर दिशे विशेष असे नगर ते उत्तर दिशेला आहे. असो मग राक्षसही आहेत तिथे काही. असो मग या उपरी वारू आणिला सभे भितरी. पूजला नाना उपचारी श्रीपत्र बांधिले. पुन्हा त्या ठिकाणी अश्व आपला आणलेला आहे. श्रीपत्र बांधलं निघाले. सैन्य सन्नद्ध करून वारू सोडला चक्रपाणी. रक्षक केले अग्रबेनी मेघनाद वृषकेतू. अग्रभागी मेघनाद आणि वृषकेतू आहे. तव जन्मे जय विनवी स्वामी एका शंका जीवी. लागली असे ते फेडावी कृपा करुणी. एक शंका आलेली जन्मेजय राजाला. हा अनर्थ येतुला कापानार देव वाढविला. तव बोलता झाला वंशपायन. नारदानं नेमकं इथं कळ का केली. हा अनर्थ नारदामुळे का झाला, काय निमित्त आहे. मग काय म्हणतात वंशपायन म्हणे एकादशीचे दिनी नारद मृत्यूलोकी येऊनी गरुड गंगे स्नान करून भेटला इंद्रभानासी. एका दिवशीचा प्रसंग आहे. काय झालं होतं, नारद त्या मृत्यूलोकावर त्या गरुड गंगेवर आला होता जिथं तो इंद्रभान राजा राहत होता, ज्याच्याशी युद्ध झालं बरं का. तो राये पूजला उपचारी स्तुती केली नाना परी. पर्याभिमानी आपली थोरी बोलता झाला. राजानं नारदाची उपचार पूजा केली पण अभिमानानं आपला मोठेपणा सांगू लागला. काही लोकांना आपला बडाया सांगायची जास्त हे असते. मग तसं या नारदाच्या समक्ष त्यांनी काय केलं, ते आपले मोठेपण सगळं सांगणं सुरू केलं की सगरी आम्हा खस्ताविले आम्ही इंद्रा प्रसन्न केले. तेने वरदान दिले करीन साह्य म्हणून की आम्हाला इंद्रानं त्या ठिकाणी सगरानं हरवलं. आम्ही आता इंद्राला प्रसन्न करून इंद्राचं साह्य घेणार आहे. परी तेतुली या काळात सगर झाला निष्पात. राहिला आमचा पुरुषार्थ अद्यापी म्हणी. पण ते सगर भस्म झाले होते कपिलाच्या शापानं. व आम्हाला त्यांच्यासोबत जे युद्ध करायचं ते तसंच राहिलं. ते आम्ही एवढा खटाटोप केला आणि ते युद्ध रद्द झालं. आणि मग तो आमच्या मनात तसाच राहिला. तरी आम्हाशी समरी झुंजे ऐसा मी वीर मेळ विजय. तव बोलिले ब्रह्मात्मजे हो म्हणूनी. आणि म्हणून तुम्ही असा एखादा वीर पहा की ज्याच्याशी आमचं युद्ध झालं पाहिजे. नारदान सांगितलं काय हरकत नाही, तुम्हाला भांडणं पाहिजे, मला भांडणं लावायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. असं जर असेल तर तिथं नारद काय कमी पडणार आहेत का. तेथून नारद गेल्यावरी बहुता काळी उपरी. अश्वमेधाची अवसरी आठवले नारदा. मग काही काळानंतर नारदाला ते आठवलं की अश्वमेध यज्ञ सुरू आहे आणि मग हे आपण केलं तर जमेल. म्हणे हे जाणव इंद्रभानासी. मग प्रवेशला सभेसी. तव देखील इंद्रासी सहज येते. इंद्र देखून आसीनला ढवाळी करिता झाला. म्हणे श्वान वळसाला केवताजी. आणि मग तिथं पुन्हा काय झालं आहे का, नारद गेले त्याच्या सभेत. हे सगळं पाहून त्याला निरोप देण्याकरता इंद्रभानाला तिथं इंद्र आलेला होता. आता इंद्र त्यानं प्रसन्नच केलेला होता. इंद्र ते सभेत बसलेले होते. इंद्र हसला नारदाला. त्याने काय केली, टवाळी केली. म्हणे हा कुत्र्यासोबत खेळणारा आज इथं कसा काय आला. कोणाला म्हणले, नारदाला. पाहतो इंद्र
तव इंद्रभान म्हणे स्वामी ऐसे न बोलावे तुम्ही, हा महंत स्वधर्मी दैवे गृहासी पातला. तो राजा म्हणतो इंद्रभान आहो असं म्हणू नका, हा दैवानं इथं आलेला आहे आमच्या नशिबानं. इंद्र म्हणे ऐके राया महंत स्वधर्म ऐसा या, नगरी भिक्षा मागून या घाली श्वाना पुढे. अहो हा भिक्षा मागतो श्वाना पुढे टाकतो. नारद असं इंद्राचं म्हणणं आलं. ते झोंबती एकमेके हा हास्य करी हरिके, उरले अन्न विशेष तेथेची खाये. कुत्र्यावर का टाकतो हा? भांडणं होण्याकरता कुत्र्याला टाकलं, मग त्याला ती मजा वाटते. हा काही ते भांडणं पाण्यात करण्यात मजा असते आणि मग पुन्हा तीच भिक्षा खातो असं त्या इंद्राचं म्हणणं आलं. इंद्रे रसभ्य ऐसे केले तेने इंद्रभान हसे, मग भीड सोडून विशेषे राये रळी मांडिली. आणि मग असं त्या ठिकाणी त्याने काय केलं, निंदा केली नारदाची. सगळे हसू लागले आणि मग भीड सोडून राजानं त्या ठिकाणी राजानं सुद्धा थट्टा केली, इंद्रभानानं सुद्धा नारदाची सगळ्यानं थट्टा केली. मग नारदाची हा जी आज भिक्षा मागितली ते कायश्वानासी घातली, तुमची नवल महिमा बली सांगितले सुरनाथे. राये शिरळी करिता क्रोध आला ब्रह्मसुता, मग चालीला न बोलता पाठी लागला इंद्रभान. आता नारदाचा एवढा सन्मान झाल्यावर अपमान झाल्यावर ते थांबतो का? नाही 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 तसंच निघाला. पण मग हा राजा त्याच्या लक्षात आला याला राग आलेला आहे, लगेच माग आला. तरी तो उपमोनी दुरी केला, प्रतिज्ञा बोलता झाला की तुम्हा भीक मागविन वहिला, कैसी आता पहावे. नारदाने सांगितलं नाही आता मी थांबणार नाही, माझी भीक मागण्याची कथा तुम्ही काढली का? तुम्हाला भीक मागायला लावल्याशिवाय मी थांबणार नाही. आजच्या दिवस अर्धाच घंटा, आजचा अर्धा घंटा झाला की उद्यापासून निद्रा देवी. गोपाल कृष्ण भगवान की जय. मी नाही दिला निरोप. तर नारदानं काय केली, प्रतिज्ञा केली की तुम्हाला मला भीक मागायला लागली, माझ्या पाया पडायला तुम्ही माझी भिक्षा काढली ना, मी तुम्हाला भिक्षा मागायला लावीन. तुझं इंद्राचे वरदान आणि दोघांचे शृपण, आता कळेल निर्वाण म्हणून बा हे थापटे. मग भागीरथी आला स्नान करून वनी गेला, वाट राखीत असे राहिला श्याम कर्णाची. गंगेचं स्नान केलं आणि मग घोडा येण्याची वाट नारदमुनी पाहायला लागले. तेने मार्गे येता श्यामकर्म घेऊन उडाला ब्रह्मनंदन, येरू हळू झाला आपण द्विज कार्य म्हणून. घोडाही मग तो हलका झाला. ब्राह्मण न्यायला होता, ब्राह्मणाचं कार्य नेलं. मग तो नारदे गर्भ भुवनी नेला, इंद्रभानासी भेटविला तव राहू आसीनला, पूर्वी लयचे पणी. तिथं नेला त्या राजाकडं आणि मग पुन्हा तो राजा हसायला लागला नारदाला पहिल्यासारखा. म्हणे गारुडी फिरवी नादिया तैसे का फिरवीसे यया, काय भिक्षा मागावया शृंगारीले घोडे. अरे काय म्हणे गारुड्यासारखा घेऊन फिरायला लागला, हे काय शृंगार केला म्हणे याचा. तव राजपुत्र आले सडकाच बरे तोडी ते झाले, विधोविधी फिरविले वारू असी. पोर आले त्या राजाची, त्या श्याम कर्ण घोड्याची. हा पांडवांनी जो सोडलेला घोडा होता याची ती बिडी तोडल्या, म्हणजे त्याला सजवलेलं ते बांधलेलं सगळं ते तोडून टाकलं, फिरवणं लावला जिकडं तिकडं. नारद म्हणे आवेशी जेवी तुम्ही केले वारुसी, तेवीच होईल तुम्हाशी स्वल्प काळे. तुम्ही याचा सगळा असा छळ केला म्हणे, तुम्हाला लवकरच तुमच्यावर सुद्धा असा प्रसंग येईल. राया मागाचे अटले तुवा की झुंजार मिळवावा, तरी तो आजी आला जाणावा पाही पत्र शिरीशे. तू माग मला म्हटला होता ना युद्ध करायचं तुला कोणासोबत, हे पत्र पहा म्हणे, आलंय आता तुझ्यासोबत युद्ध करायला. येरू म्हणे भला पिसाटा, चिंदे बांधिले वारुल्ल लाटा, काय मिळविला मोठा शुर झुंजार. अरे म्हणे काय पिसा आहे का म्हणे तू, अरे चिंध्या बांधल्या त्याच्या कपाळाला, मग यानं काय मोठं शूरपण आहे का, पाहू म्हणे कोण येतं. नारद म्हणे कोपून या यत्न करी या घोडे या, गर्वन धरी रे वाया आता धनंजया अनिन. नारदानं सांगितलं थोडा दम धर, याला नेण्याकरता आता धनंजय म्हणजे मी कोणाला आणतो, अर्जुनाला आणतो, तू जास्त गर्व करू नको म्हणे. आता एवढा अपमान होईल होता नारदाचा, त्यामुळे हे सगळं घडणारच होतं. तुझी या मनीचा भ्रम फेडील आता मेघश्याम,
चित्रगौरव उत्तम पावशील इंद्रभाना, तुझ्या अंतकरणातला सगळा भ्रम लवकरच त्या ठिकाणी दूर होईल म्हणे, काही वेळ लागणार नाही. असुराये घोडा उघडा केला, नेऊन एकीकडे बांधिला, नारद कोपुनी बोलिला, ही चिकळी पावशील. त्याच्या अंगावरचे सगळं पूजा केलेले वस्त्र त्या शामकर्णाचे काढले, उघडा केला आणि एका बाजूला नेऊन बांधला. नारदानं क्रोधानं सांगितलं की बस अशाच प्रकारे तुझी सुद्धा अवस्था होईल. राहो म्हणे झडकरी, जाई घेऊन येई वैरी, नाहीतरी अपमान भारी पावशील. जा म्हणे, लहान कोणता शत्रू माझ्यासोबत युद्ध करणारा, नाहीतर पुन्हा तुझा अपमान होईल. सकळ वृत्तांतासी कथिले, नेऊन गरुड भुवन दाविले, श्यामकर्णा ओळखविले, दाविले द्वंद्व. मग काय, अर्जुनाला घेतलं दाखवलं तुमचा घोडा या इथं आहे, नाही का. ऐसा असे हा वृत्तांत इंद्रभान प्रसंगयुक्त, तुझं कथीला संकलित भारतागा. अशा प्रकारचा प्रसंग होता. काय झालं होतं, आली की तुमची कथा लक्षात. इंद्रभान राजाकडे हा घोडा जाण्यापूर्वी अवकाशातच तो गुप्त झालता. तो कोण केला गुप्त? नारदानं. का केला तर नारदाचा यांनी अपमान केला होता. म्हणून मग नारदानं सांगितलं तुम्ही मला भिकारी म्हणले, भिक्षा मागायला लावली तर तुम्हालाही भिक्षा मागावं लागेल. म्हणून यांना ही भिक्षा मागायला जावं लागलं. कोणाकडं? शिवाकडं, ब्रह्माकडं आणि श्रीकृष्णाकडं, की आम्ही शरण आलो. मग देवानं ते नवीन राज्य बनवलं, गादीवर बसवला. ज्या पोरांनी ते घोड्याचं सगळे अशी अवस्था केली तेही मारून टाकले. पण मग पुन्हा देवानं ते जिवंत करून दिली, पण त्यांनाही भिक्षा मागावी लागली. साधूचा अपमान केला म्हणजे त्याचा प्रतिशोध हा देव घेत असतो. एखाद्या वेळेस देवाचा अपमान झाला तर हरकत नाही, पण साधूचा जर अपमान झाला तर देव सहन करत नाही. साधू काहीच नाही बोलत. तुम्हाला सांगतो, तुम्ही बघा, एखाद्या साधू संताचा अपमान झाला ते इतके धैर्यशील असतात की ते काहीच बोलत नाही तुम्हाला, ते फक्त मुकाट्याने निघून जातात. पण त्यांचं सहाय्य करणारा परमात्मा आहे ना, तो कधीच ती गोष्ट सहन करत नाही. तो स्वतः त्यांचा बदला घेतो. नारदाच्या अपमानाचा बदला भगवान श्रीकृष्णाने घेतला, अर्जुनानं घेतला. असो अशा प्रकारचा इंद्रबाणाचा प्रसंग आपण ऐकलेला आहे. मग वारू शृंगारुनी सोडिता झाला चक्रपाणी, कथा वर्तली तेथोनी ते पर्ययसा. आता पुढे घोडा त्या ठिकाणी पुढे सजवून देवाने पाठवलेला आहे. काय कथा झाली? नाना प्रयास करूनी अनेक ग्रंथ पाहुनी, प्रसंग मिळविले आणूनी अश्वमेधे. बघा, हा ग्रंथ तयार होण्यासाठी एवढी सोपी गोष्ट नाही. नाना प्रयास, अनेक प्रयत्न केले, अनेक ग्रंथ धुंडाळले. का धुंडाळावं लागले? याचं कारण काय? याचं कारण काय? याचं कारण सांगितले ना, नुसत्या कथा नाही सांगितल्या. या कथा कल्पतरू ग्रंथाचं वैशिष्ट्यच हे आहे. हे का झालं, हे कशामुळे झालं, मग त्याचा पूर्व इतिहास काय, हा पाहण्याकरता वेगवेगळे ग्रंथ त्या ठिकाणी त्यांनी अभ्यास केला. आणि ते बरोबर जिथल्या तिथं त्याचे प्रश्नाचे उत्तर दिले. किती ते भीष्मानं धर्मराजाला सांगितलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, प्रत्येक उत्तराला कथा होती का नाही. वेगवेगळ्या कथा सांगून आपल्या त्या शंकेचं निरसन केलं. भारतीय अश्वमेध पर्व संकलित असे सर्व येत संभव दिले अपूर्व ग्रंथाकरीचे. महाभारतामध्ये अश्वमेध जो सांगितलाय हे त्याच्यापेक्षा आगळं वेगळं आहे. कारण त्यात फक्त एकेरी सांगितले, पण यात त्याच्या मागचे कारण सुद्धा सांगितलेले आहेत. म्हणून अपूर्व आहे. याकरता फार हा ग्रंथ लिहिण्याकरता आयुष्य गेलेलं 2 लोकांचं, पूर्ण जिंदगी गेली 2 लोकांची. 2 कवींनी एवढा मोठा ग्रंथ लिहिलेला आहे. हे काय, त्यांनी साधारण कष्ट घेतले असतील का? एक एक शब्द त्या ठिकाणी जोडलेला आहे, ओवीबद्ध केलेला आहे. साधी कथा नाही, ओवीबद्ध कथा आहे. त्याचा छंद, त्याचा नाद सगळा जुळला पाहिजे, त्याचे यमक जुळले पाहिजे, त्यात गोडवा निर्माण झाला पाहिजे, ऐकणाऱ्यांना सुद्धा त्यात गोडवा निर्माण झाला पाहिजे. फार कष्ट असतात हा ग्रंथ लिहिण्याकरता. असो भारती आता यद्रूप कथा वैशपायन सांगेल भारता, हे ऐकावी सकळ श्रोता म्हणे मधुकर कवी. आता या पुढील जी काही कथा आहे वैशपायन महाराज जन्मेजय याला सांगणार आहेत, ही तुम्ही ऐकायची आहे. पण ऐकण्याकरता आता बराच दिवस वाट पाहावी लागणार आहे. हा अध्याय 4 इथं संपत आलेला आहे, पण मध्ये आता बराचसा काळ वाट पाहायचे. किती दिवस? 7, 8, 9 महिने आहेत का? चला 9 महिने वाट पाहावी लागणार आहे. नाही वाटत 9 महिने वाट पाहावी लागणार आहे. म्हणजे मग पुन्हा
राहिलेला हा जो काही 14वा स्तबक आहे त्यातले जे काही उर्वरित अध्याय क्रमांक 5 पासून जे काही अध्याय आहेत ते नंतर पूर्ण होतील. यूट्यूबवर श्रवण करणारे श्रोत्यांना सुद्धा राहिलेले जे काही पुढचे अध्याय आहेत त्यावेळेस त्या ठिकाणी श्रवण करायला मिळतील. म्हणजे 2026 मध्ये अधिक मास येत आहे मे महिन्यामध्ये. 17 मे 2026 ला अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना, मलमास, पुरुषोत्तम मास प्रारंभ होतोय. त्या काळामध्ये राहिलेला हा ग्रंथ त्या ठिकाणी पुन्हा होईल. तोपर्यंत आपल्याला तुमच्याकडून मला त्या ठिकाणी कथाकल्पतरूची रजा पाहिजे आणि आणखी यापेक्षा आगळे वेगळे नवीन नवीन ग्रंथाचं चिंतन मध्ये सुद्धा आपण करण्याचा प्रयत्न करणारच आहोत. सारवृत्तीनं का होईना तुम्हाला मध्ये सुद्धा आता यूट्यूबच्या माध्यमातून हा ग्रंथ त्या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. त्यानंतर याच्या अगोदर झालेले सगळे जे काही अध्याय आहेत यावर्षीचे सगळे भाग, यावर्षीचे ते सगळे भाग तुम्ही कधीही केव्हाही आणि कुठेही यूट्यूबवर जाऊन त्या ठिकाणी सर्च करू शकता. भक्ती पंथ बहु सोपा किंवा राजू महाराज खराडे कथा कल्पतरू अशा प्रकारे टाईप केलं की तुम्हाला ह्या ग्रंथाचे व्हिडिओ त्या ठिकाणी येतील. तुम्ही ज्यांची जी भाग राहिलेले असतील ते सर्व भाग या यूट्यूब चॅनलवर भक्तिपंथ बहु सोपा या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून त्या ठिकाणी सहकार्य करा. असो, गेल्या एका महिन्याची सेवा आपली आता पूर्णत्वाला येत आहे. हा 4था अध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे. त्याची शेवटची उभी आपण या ठिकाणी घेणार आहोत. सर्वांनी हात जोडा. इति श्री कथा कल्पतरू चतुर्दश स्तबक मनोहरू इंद्रभानाख्यान प्रकारू चतुर्थाध्यायी कथियेला कुंडली कवरधारी श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. या ठिकाणी 14व्या स्तबकातील 4था अध्याय पूर्ण झालेला आहे. उर्वरित जे काही अध्याय 14व्या स्तबकाचे हे आपण येत्या अधिक मासामध्ये पाहणार आहोत. गेल्या महिनाभरापासून या ठिकाणी कथा कल्पतरू ग्रंथ पूर्णत्वाला गेलेला आहे. अत्रि ऋषी आणि अनुसया माता आणि भोलेनाथ संस्थान माळीपेठ साखरखेरडा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी गेल्या 12 वर्षापासून कथा आयोजित होत असते. यावर्षी विशेषतः यूट्यूबवर त्या ठिकाणी ही कथा अपलोड करण्यात आली. अनेक श्रोते मंडळींनी कथा यूट्यूबवर त्या ठिकाणी ऐकलेली आहे. एक भाग 400-400 500-500 लोकांनी ऐकलेला आहे. मोजके लोक इथं बसलेलेच ऐकतात असं नाही. आता बाहेरचे, परगावचे, कुठेही त्या ठिकाणी हा आपला ग्रंथ ते त्या ठिकाणी ऐकत आहेत. त्यांचे सुद्धा धन्यवाद. या मंडळींनी सुद्धा ही कथा या ठिकाणी आयोजित केली. त्या सर्वांचे धन्यवाद. कथा करत असताना त्या ठिकाणी बोलत असताना ग्रंथानुरूप बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या अल्पबुद्धीनं, बालबुद्धीनं एखाद्या वेळेस एखादा शब्द जर चुकीचा गेला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष समजावा. योग्य असेल आईवडिलांच्या पुण्याईनं आणि सद्गुरू श्री वैराग्यमूर्ती श्री संत म्हाळूबाबा यांच्या कृपा आशीर्वादानं तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या प्रेमानं मी बोलण्याचा हा प्रयत्न करतो. जर एखादा शब्द चुकीचा गेला असेल, जाणीवपूर्वक कोणाचं मन दुखवण्याचा प्रयत्न नाही, पण विनोद बुद्धीनं एखाद्याचं मन दुखलं जर असेल तर बालक म्हणून त्या ठिकाणी क्षमा करा आणि पदरामध्ये घ्या. झालेली सेवा एका महिन्याची ही श्रावण मासाची सेवा, हा चिंतनाचा काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ किंवा चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी, हा एका महिन्याचा काळ म्हणजे आपल्या आयुष्यातला पर्वकाळ आहे. हा पर्वकाळ भगवान भोलेनाथांच्या चरणी माझ्या वाक्पुष्पाच्या निमित्तानं तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. करविली तैसी केली कटकट वाकडी कानीट देव जाणे पुढिले भांडार धन्याचा हा माल येते मी हमाल भारवाही. आपण सर्वांनी खूप मोठं प्रेम दिलंय. ही कथा होत असताना सर्वांचं सहकार्य विशेषतः या ठिकाणी लाभलं. तुम्ही सर्व श्रोते मंडळींनी शांत चित्तानं कथा ऐकली. रोज आमचे विश्वनाथ मामा आलेले असतील, त्यानंतर आमचे परममित्र हरिभक्तीपरायण प्रदीप महाराज राजगुरू ते सुद्धा आलेत. मध्ये त्यांनी सुद्धा एक अध्याय घेण्याचं सहकार्य केलं. एक दिवस मी गैरहजर होतो, आमच्या जयवळीन मॅडमनं सुद्धा त्यांनी सुद्धा अध्याय घेण्याचं सहकार्य केलं. यांचे सुद्धा धन्यवाद. आणि तुम्ही श्रोते मंडळी नित्य नेमानं इथं येऊन कथा ऐकतायत,
आणि तुमच्या निमित्तानं मला सुद्धा हा ग्रंथ त्या ठिकाणी अभ्यासण्याचा योग आला. गेल्या 7 वर्षापासून हा ग्रंथ आपण इथे पाहतो. आमचे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सीताराम मामा कोरडे यांची स्मृती दरवर्षी होतेच, कारण त्यांनी हा ग्रंथ लावण्याचा आग्रह केला होता. आळंदीहून ग्रंथ त्या ठिकाणी बोलवण्यात आला, परंतु प्रारब्ध 2 वर्षच त्यांना श्रवण झाला. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं देहावसन झालं. पण तरी सुद्धा त्यांची इच्छा पूर्णत्वाला जाते आणि हा ग्रंथ त्या ठिकाणी पूर्णत्वाला जात आहे. असो, भोलेनाथाच्या कृपा आशीर्वादानं आज आपण या वर्षीची ही सेवा या ठिकाणी थांबवणार आहे. श्रावण मास संपत आलेला आहे, म्हणून 1 महिन्याची ही वाक्पुष्प सेवा त्या ठिकाणी समर्पित करू. आता यानंतर त्या ठिकाणी ग्रंथपूजन होईल. ग्रंथाचं पूजन, ग्रंथाला वस्त्र, त्यानंतर वक्त्याचं पूजन, वक्त्याला सुद्धा वस्त्र, अलंकार, दक्षिणा आदी सर्व मंडळींनी सज्ज करून आणलेलंच आहे. ते सर्व पूजा या ठिकाणी आता स्वीकारल्या जाईल. आता पूजेलाच आरंभ करू. पूजा होईल आणि त्यानंतर आरती होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. नमः पार्वती पते हर हर